ज्या मुलाने स्वतःच्या फॅमिलीला गरिबीतून वर काढले, एक डिसेंट, एक रिच वन A1 क्लास लाईफस्टाईल जगायला दिली, जगणं शिकवलं. स्वतःपेक्षा आई-वडिलांवरती, फॅमिलीवरती खूप जास्त प्रेम केलं आणि आज त्याच्या पुढच्या आयुष्याचा प्रश्न येतोय, एक लॉयल पार्टनर चूज करण्याचा प्रश्न येतोय, तेव्हा आई-वडील आणि फॅमिली बोलतायत, की आम्हाला समाज महत्त्वाचा आहे. होय मित्रांनो, मी अशा पॉप्युलर यूट्यूबर क्रिएटरबद्दल बोलतोय, अशा मुलाबद्दल बोलतोय, ज्यांनी लिटरली शून्यापासून सुरुवात करून, गरिबीतून सुरुवात करून आपल्या फॅमिलीला व स्वतःला एका टॉप लेव्हलला नेऊन ठेवलं होतं. परंतु आज अशी त्यांच्यावरती सिच्युएशन आली, की त्यांनी त्यांच्या फॅमिली प्रेशरमुळे ते लिटरली डिप्रेशनमध्ये गेले. होय मित्रांनो, मी अशा व्यक्तीबद्दल चर्चा ज्यांचं नाव आहे UK07 रायडर. तुम्हाला ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचलीच असेल. सध्या तुम्ही UK07 रायडर यांची कॉन्ट्रोव्हर्सी YouTube किंवा Instagramला पाहिलीच असेल, की त्यांचा एक सुसाईड करताना व्हिडिओ समोर येतोय किंवा डिप्रेशनमध्ये रडताना किंवा असं काही व्हिडिओ तुमच्या समोर आलाच असेल. पण काही असे लोकं आहेत, की त्यांना खूप काही बोलतात, की हा व्हिडिओ फेक आहे, हा प्रँक करतोय किंवा हा लोकांना खूप काही इमोशन्सशी ह्यांच्या खेळतोय व्ह्यूजसाठी. पण मित्रांनो ह्यांची डार्क रिॲलिटी थोडक्यात सांगायचं झालं तर ती अशी आहे. मित्रांनो 4 वर्षापूर्वी UK07 रायडर आणि ऋतिका हे दोघं रिलेशनशिपमध्ये होते आणि रिसेंटली डिसेंबर 2025ला त्यांनी मॅरेज करण्याचा डिसिजन घेतला आणि हे सांगण्यासाठी UK07 रायडरने आपल्या घरी परमिशन काढली. परंतु त्यांच्या आई-वडिलांनी असा त्यांना रिप्लाय दिला, की आम्हाला आमचा समाज काय बोलेल? आमचा 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 समाज आमच्यावरची थुक्या टाकेल जर आम्ही इतर समाजातली मुलगी जर घरी आणलेली तर. मित्रांनो अशा आई-वडिलांना मी एवढंच सांगेन, ज्या मुलाने तुम्हाला तुमच्या गरिबीतून एक डिसेंट एक A1 रिच क्लास लाईफ दाखवली, त्या मुलासाठी तुम्ही एक समाजाच्या विरोधात एक पाऊल नाही उचलू शकत का? एवढंच मला वाटेल आणि आणि आज मला जे त्याच्या डिप्रेशनचं किंवा काही असेल सुसाईडचं किंवा कारण जे आहे ते मला एकमेव असं वाटतंय, की त्यांचे पॅरेंट्स आणि त्यांची फॅमिली ह्यासाठी पूर्णतः जबाबदार आहे. कारण मित्रांनो, एक बंदा अशा सिच्युएशनला जाऊन टॉप लेव्हलला पोहोचतोय आणि तो सुसाईड करेल हे होऊच शक्य नाही. काही जण बोलतात, की हा पॅरेंट्सची डिसरिस्पेक्ट वगैरे करतोय. मित्रांनो, कुठे असं लिहिलंय, की समाज आता तो हा माइंडसेट गेलाच प्रत्येकाच्या. आता सगळेजण मॉडर्न माइंडसेटवाले आहेत, की कुठं आता समाज तुम्ही धर्म करत बसलाय. मी प्रत्येक ठिकाणी बघतो, की ह्या गावातली मुलगी त्या गावातली चालत नाही वगैरे. भाई फक्त माणूस हा धर्मासाठी बनलाय. धर्मासाठी माणूस नाही बनलाय आणि जर तुम्ही असं जातीभेद करत राहिला तर हे काहीच नाही पुढे राहणार. तर मित्रांनो ह्या एकमेव त्यांच्या जर डिप्रेशनचं मला कारण वाटत असेल तर त्यांची हे पूर्णपणे त्यांच्या डिप्रेशनला आणि त्यांच्या सुसाईडला त्यांची फॅमिली पूर्णतः जबाबदार आहे आणि अशा मला पॅरेंट्सला खूप म्हणजे लाज वाटते असं म्हणजे एका लेव्हलला जाऊन बांधा एवढी मेहनत करून पोहोचले आणि अशा आज त्यांच्या लाईफमध्ये एवढं डिप्रेशन एवढा डाउनफॉल चालू आहे. आय होप मी बुद्धांच्या चरणी अशी प्रार्थना करेन, की ते लवकरात लवकर ह्या डाउनफॉलमधून बाहेर येऊ दे आणि कमबॅक करू दे एवढंच मला वाटतंय. काही जण बोलतात, की हा डाउनफॉल तू लगेच बाहेर पडू शकतो. परंतु मित्रांनो स्वतःबद्दल थोडा विचार करा. जर आपण जर त्यांच्या जागी असतो आणि जर आपल्यावरती ही परिस्थिती आली असती, तर आपण काय केलं? आणि असा डाउनफॉल, की आपले सख्खे असं पण नाही बाहेरचं. आपले सख्खे आई-वडील, रक्ताचे आई-वडील, रक्ताचा भाऊ आपल्या विरोधात कट रचतोय किंवा आपल्या विरोधात प्लॅनिंग असेल, टॉर्चर लिटरली माइंडसेटला इमोशनली टॉर्चर करतायत आणि अशा वेळी एखादा बंदा काय करेल सुसाईडच्या व्यतिरिक्त? आणि हेच सांगण्यासाठी त्यांनी सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकला आणि त्या व्हिडिओच्या एक वेगळ्या इंटेन्शननी लोकांनी पाहिलं आणि वेगळंच त्याचा रिप्लायला त्या लोकांनी त्यांना दिलाय. तर मला एवढंच वाटतंय अशा लोकांची सुद्धा मला लाज वाटते, की ते इमोशनला समजू शकत नाही काय खरं आणि काय खोटं. आय होप की ते लवकरच बाहेर येऊ दे आणि कमबॅक करू दे. ऑल दी बेस्ट UK07 रायडर.